गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात सगळे? आणि आज बाहेर ऊन पडलेलं आहे आणि इकडे माझा साड्यांचा हाल पण आलेला आहे. मला फोटोज वगैरे काढायचे पण टाइमच भेटत नाही. थोडीशी हेल्थ पण खराब झाली आहे माझी. आता गरम पाणी करायला ठेवलंय. थोडं गरम पाणी पेईल मी आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करेल. कारण भरपूर काम पेंडिंग, घर साफ करायचंय. घराला किती पण साफ करा ते घाण होतच राहतं. सगळे इकडे तिकडे अस्त व्यस्त पडले, ते पण नीट करायचंय. लहान मुलांसारखं आम्ही घर घाण करतो. अशा काही गोष्टी आहेत. ऊन पडलंय, ऊन पडल्यावर पण मला आवडत नाही आणि जास्त पाऊस पडला तर कुठं बाहेर जाता येत नाही, हा प्रॉब्लेम होतो. नुकसान पण होते. तर असं वाटतं कधी कधी असं वाटतं की माझा फेवरेट ऋतू आहे रेनी सीझन जो आहे तो. पण हे असं सगळं नुकसान होताना बघितली की मग असं वाटतं नको यार, एवढे नुकसान वगैरे व्हायला लोकांची, असं काही. आणि आता वारी पण निघणार आहे आळंदीवरून आणि नेमका तिथंच ते इंद्रायणी नदी फुटले. म्हणजे हीच ती नदी आहे, ती पुढे जाऊन हे झाली आहे. खूप जास्त पूर आलाय त्याला. म्हणजे इथं पण आलेला, तुम्ही पाहिलं होतं. असं काही आहे. वारी तर मेन आहे ना, म्हणजे दरवर्षी जाते आपली वारी देवाची. तर एवढे भाविक भक्त असतात, त्यांचे एवढे सगळे म्हणजे खूप दिवसांपासून प्लॅनिंग केलेलं असतं असं तसं. म्हणजे एक लाईक असतं ना, आपण पण कधी ट्रिपवर जायचं असेल तर किती एक्साइटमेंट मध्ये असतं. तर ते तर भक्ती भावाने त्यांच्या मनातून, म्हणजे मला जायचंय जायचंय वारीला. असं काही जर कॅन्सल झाली तर मग थोडासा मूड ऑफ पण होतो. वारी निघणं इम्पॉर्टंट आहे देवाची. आणि मी याचं ऐकलं, इंद्रायणी नदीची काल परवाला ओटी पण भरली. तो चमत्कारच बोलावा लागेल. आज ऊन पडलंय म्हटल्यावर शांत शांत झाले. तुम्ही पण बघू शकता, एकदम शांत झाले इंद्रायणी नदी आता. खूप असे शांत राहू दे. वारीची लोक इथून ऍटलिस्ट निघेपर्यंत आळंदी मधून सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडू दे. वारी व्यवस्थित होऊ दे. वारीच्या लोकांना पण हॅप्पी जर्नी, म्हणजे त्यांचा प्रवास छान व्हावा, हीच माझी इच्छा आहे. बाकी बघूयात. आता गरम पाणी ठेवलंय प्यायसाठी, तर घेते ते मी प्यायला आणि बोलते तुमच्यासाठी नंतर. तर आता मला डोसा बनवायचा आहे, त्यासाठी मी पहिले चटणी बनव. तर ह्या सगळ्या गोष्टी मी धुवून घेतल्या आणि ह्याच्यामध्ये खूप सारं जिरं टाकलंय. आपण चटणी बनवते. आता फोडणी देण्यासाठी मी सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या. त्यात मी पीठ टाळीचं आणलं होतं. एकदा उलटा करूया. मस्त डोसा. थोडंसं याला क्रिस्पी बनवूया. आता देऊया दादासाहेबांना जरा खायला. बघितले का साहेबांचे रिॲक्शन? आता आवाज खूप स्लो येत असेल कारण माझा घसा बसलाय आणि नाक पण गळतंय. मी हळूहळू बोलते आज. ऍडजस्ट करून घ्या मला. चला तर आता मी पण खाऊन बघते कसं लागतंय. चटणी छान होती, लाईक साऊथ इंडियन टाईप एकदम. हाथ में जादू तो है. रुको जरा सबर करो. तरी पण दादासाहेबांची आमची कमेंट आली की मला खोबऱ्याची चटणी नाही आवडत. आता ह्याला कोणती चटणी बनवून देऊ? एवढ्या आवाज नाही त्याला पण. एवढं आतून मला खोबरं अच्छा फोडता येत नव्हतं. मी कसं ठीक है. कसं फोडलंय माझं मला माहिती. तरी पण शेवटी भाऊ आहे ना, चालत राहतं असं.
सोबतच मी माझा ब्लॉग बघते. थांबा दाखवते तुम्हाला. स्वतःचा ब्लॉग बघणं, त्याच्यात स्वतःच्या काय चुका होतात ते बघणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. नुसता ब्लॉग काढायचा आणि टाकायचा, कसा एडिट करतोय कसा ना. स्किल इम्प्रूव्ह झाली पाहिजे. दुसऱ्यांना नाव ठेवण्यात मजा नाही, स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे असं मला वाटतं. त्या भेटते तुम्हाला खाल्ल्यानंतर. थोडंसं काहीतरी सिरीज वगैरे बघते आता. तर माझी आता आंघोळ वगैरे पण झाली आहे. तर म्हणजे बऱ्यापैकी सगळी कामं झाली आहेत घरातली आता. आणि मी आता बघत होते लॉकअप सिरीज, म्हणजे डोसा वगैरे खाता खाता. तर लॉकअप सिरीज बद्दल काहीतरी बोलायचंय मला. तर हा एक रियालिटी शो आहे. म्हणजे इथे कसं आता वेगवेगळ्या स्वभावाचे आणि विचारांची वागणं, त्यांची मतं आणि रियालिटी बघायला भेटते लॉकअप सिरीज मध्ये. म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे. तो माझ्यासाठी हा फक्त मनोरंजन नाहीये, म्हणजे एंटरटेनमेंट म्हणून बघायचा भाग नाहीये. तर मी त्या लोकांचे म्हणजे विचार करण्याची पद्धत ऑब्झर्व करते, दृष्टिकोन समजून घेते, काय बोलतात वगैरे काय नाही. हे समोर चालू आहे म्हणून इकडे बघून बोलते. सो माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव आहे, म्हणजे लॉकअप सिरीज बघण्याचा. लाईक आपण जसं की बिग बॉस बघतो तसंच, म्हणजे वेगवेगळे लोक एका घरात राहतात. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार असतात. म्हणजे ह्याच्यातून कळून येतं की कसं कोणाची मेंटॅलिटी कुठपर्यंत जाते, कोण किती चांगलं वागतं. म्हणजे एक एक रियालिटी बघायला भेटते. सो ठीक आहे, चांगलं वाटतं अशा सिरीज बघून. कधीतरी वर्षातून एखाद्या वेळेस मी म्हणजे असं कंटिन्यू नाही बघत, जेव्हा मला थोडाफार टाइम भेटतो तेव्हा बघते. सो असं काही आहे. आणि आता बऱ्यापैकी टेक्स्ट शूट झाले ते ब्लॉगमध्ये. सो मला असं वाटतं हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर.